तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर आपल्या गावावरती आधारित आहे. म्हणजे आपल्या गावामध्ये काय काय आहे, मंदिरं आहेत, कुठले हिस्टॉरिकल प्लेस आहेत, हे बघा. आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो. इथूनच आपण सुरुवात करतो. इकडे सर्जेकोट किल्ला होता, एका वेळी इथे सर्जेकोट किल्ला होता. अजूनही आतमध्ये बुरुज आहे. म्हणजे इथूनच मी स्टार्ट का करतोय, कारण तुम्हाला दाखवायचं होतं की आपल्या गावाला पण काहीतरी हिस्ट्री आहे. इथे बघू शकता आपण, इथे चिंचली पॉईंट आहे, कवडराक आहे, इथे तहसीलचा संगम, जबरदस्त व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो. आणि या जागेला मी नाव ठेवलं आहे सर्जेकोटच्या मरीन ड्राईव्ह. असे वेगळ्या लोकेशनवरनं आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोररच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ गाव भ्रमंतीचा असणार आहे. म्हणजे गावामधले हिस्टॉरिकल प्लेस दाखवणारच आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच हे सबस्क्राईबचं बटन आहे ना, तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्यूअसली येत राहतील. भेटूया व्हिडिओच्या शेवटला. तर मित्रांनो, आपण जे पहिलं ठिकाण बघणार आहोत ते म्हणजे आमच्या गावातलं मारुती मंदिर. मारुती मंदिरच का निवडलं पहिलं, कारण आज श्रावणामधला शेवटचा शनिवार आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घेऊया आणि नंतर मग बाकीचे प्लेस एक्सप्लोअर करूया. चला. तर मित्रांनो, मारुती मंदिरामध्ये एंटर करण्याच्या अगोदर आपल्याला एक बोर्ड बघायला मिळतो. त्याच्यावरती असं लिहिलं आहे की शनिवार दिनांक 8 एप्रिल 1976 रोजी या मारुती मंदिराची स्थापना झालेली आहे. तर मित्रांनो, हा नगारा आहे आणि हा केव्हा वापरला जातो, जेव्हा मंदिरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो ना, जसं हरिनाम सप्ताह असतो तेव्हा प्रत्येकाचे पार वेगवेगळे असतात. आमचा मिर्या बांधावाडीचा वेगळा असतो, मुंबईकरांचा वेगळा असतो, सर्जेकोटमधला वेगळा असतो, पिरावाडीमधला वेगळा असतो, आणि असेच बरेचसे पार आहेत. जर समजा आता 3 ते 6 एखाद्याचा पार असेल, मग 6 वाजता हा नगारा वाजवणार, जेणेकरून लोकांना समजावं की आता 6 वाजलेत, आता आपल्याला पाराला जायला पाहिजे. तसंच 6 ते 9 असतो, 9 ते 12 असतो, 12 ते परत 3 असतो. असे 24 तास हे पार चालू असतात. आणि जेव्हा तो पार संपतो तेव्हा हा नगारा वाजवला जातो. तसंच देव मंदिरातले जेव्हा कार्यक्रम असतात, आता समजा ब्राह्मण भोजन असेल किंवा अजूनही काही कार्यक्रम असतील, तर तेव्हा हा नगारा वाजवला जातो, जेणेकरून लोकांना समजावं आता मंदिरामध्ये कार्यक्रम हा जो आहे तो चालू होणार आहे. तर मित्रांनो, आज श्रावण शनिवार होता आणि त्या शनिवार निमित्त मारुतीच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि योगायोगाने आमच्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार मोहन कृष्णा शिवलकर काका भेटलेत. नमस्कार काका. तर एवढ्या वर्षापासून आपण या मंदिराची सेवा करताय. जसं कुठलाही प्रोग्राम असू दे, कार्यक्रम असू दे मंदिरामध्ये, रामनवमी, हनुमान जयंती किंवा इतर, जसं आज श्रावणातला शनिवार आहे तरी पण आज संध्याकाळी तुमचं कीर्तन आहे. तर खरोखर तुमच्या भेटीचा आज योग आला, तर धन्यवाद. तर मित्रांनो, आता मी आहे सर्जेकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी, आणि या किल्ल्याचा संपूर्ण जो इतिहास आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. तर नवीन कोण आलं असेल ना, लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ असतील हिस्टॉरिकल प्लेस म्हणा, जास्त करून माझे जे व्हिडिओज असतात ते फिशिंगवरती डिपेंडेड असतात. तर फिशिंगची आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आत्ता करा. तर मित्रांनो, आता मी आहे श्री क्षेत्रपालमध्ये, आमच्या गावातील एक असं मंदिर जे जास्त करून कोणाला माहिती नाही. मित्रांनो, मालवणमध्ये असताल ना तुम्ही, तर मालवणमधल्या लोकांना पण माहिती नसेल की इथे मंदिर आहे, शंकर असं मंदिर आहे. आणि गेल्या वर्षीपर्यंत हे मंदिर जुनं होतं. आत्ता बघा एकदम नवीन बांधलेलं मंदिर आहे आणि खूप सुंदर बांधकाम मित्रांनो केलं. तर हे मंदिर पण आपण बघणार आहोत. त्याच्या आजूबाजूला जर मित्रांनो बघाल ना, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे मित्रांनो, बघा. आणि हा जो आहे ना, हा होळ आहे, हा आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत एवढ्यातल्या. तर त्या आठवणी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आधी पहिल्यांदा जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि नंतर परत इथे येऊया. तर मित्रांनो, आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मंदिराच्या आजूबाजूला जर आपण बघत असाल तर मंदिराचं नूतनीकरण चालू आहे. तर मित्रांनो, हे जे देवस्थान आहे, क्षेत्रपाल देवस्थानामध्ये आपण आता आहोत. मंदिराचं नूतनीकरण चालू आहे, तरी पण देवाचे जे पाषाण आहेत ते अजून हलवलेले नाही आहेत. मंदिरामध्ये जर आपण बघत असाल तर तात्पुरती चौकोनी असा हा एक आडवसा इथे केलेला आहे. आणि याच्या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती खराडे काका आहेत त्यांच्यासोबत आपण मिळून घेणार आहोत. तर आपल्यासोबत खराडे कुटुंबीय आहेत, तसेच संजय खराडे, यशवंत खराडे आणि भाई खराडे. नमस्कार सगळ्यांना. मालवणी स्वर्गमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर काका, आम्हाला या मंदिराबद्दल थोडीफार माहिती मिळू शकेल का? नक्कीच. हे मंदिर आहे ते ऐतिहासिक असं मंदिर आहे. या ठिकाणी ज्यावेळी ह्याचा जो ज्याला आपण म्हणू जंजिराचा किल्ला होता, त्या ठिकाणी हबशी लोक असायचे आणि ते लोक या ठिकाणच्या महिलांना पळवून घेऊन जात असत.
त्यावेळी शिवाजी महाराजांनी रामजी खराडे म्हणून जे त्यांचे शूर सैनिक होते त्यांना या ठिकाणी पाठवलं आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्या हौशांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाठवलं आणि मोठ्या प्रमाणात ती जे काय लुटालूट करत होते हौशी, ते थांबवलं गेलं. आणि याचा उल्लेख स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांचं हिंदुत्व म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. अच्छा. तर दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बांधण्याचा संकल्प केला त्यावेळी सुभानजी खराडे म्हणून या ठिकाणी प्रमुख सरदार म्हणून या ठिकाणी होते. त्यांनी जो सर्जेकोट किल्ला आहे, राजकोट किल्ला, आणखी सिंधुदुर्ग किल्ला याचे ते सरनोबत म्हणून होते. सरनोबत म्हणजे किल्लेदाराच्या खालचे आहेत आणि सर्जो हे सगळे किल्ले त्यांच्या ताब्यामध्ये होते. त्यांनी या ठिकाणी हे पाषाणाची स्थापना केलेली आहे. ऐतिहासिक असे हे केलेले आहे. म्हणजे ऐतिहासिक असं त्याला महत्त्व आहे. हो, शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळात त्याची आपल्या क्षेत्रफळ देवाची अनुभव आल्यानंतर या ठिकाणी असं म्हणतात की त्या ठिकाणी येथे असताना ते जंगलामध्ये झोपलेले असताना त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी या ठिकाणी त्या लिंगाची स्थापना केलेली आहे. असं हे अतिशय ऐतिहासिक आणि जुनं असं मंदिर आहे. आणि हे ते खराड्यांनी स्थापन केल्यामुळे जे त्या खराड्यांच्या वंशाचे जे लोक आहेत, जे खराडे आहेत, नावगे आहेत, एक जोशी कुटुंब आहे, रेवणकर आहेत, बापर्डेकर आहेत, सावजी अशा आणि टोनकी ह्या प्रकारचे कुटुंबांनी हे केलं आहे. 7 कुटुंबाने, त्याच्यातमध्ये तांडेलसुद्धा काही आहेत, ते सुद्धा या ठिकाणी बसतात. तर असे कुटुंब हे आहे. आणि हे जे देऊळ आहे हे 12 स्थानामध्ये येतं, म्हणजे भद्रकालीच्या 12 स्थानामधलं एक आहे. बरोबर. असं हे ऐतिहासिक कुटुंब आहे. आणि हे मच्छीमार जे लोक आहेत त्यांचं अतिशय श्रद्धास्थान आहे. ते बरोबर आहे. बसतात. त्याच्यानंतर तो सवण म्हणून कार्यक्रम करतात या ठिकाणी. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते मच्छीमार किंवा जहाज वगैरे हो, असतात, खरं त्यावेळी खरं लोकं खरं होते. खरं. तर अशा प्रकारचं हे ऐतिहासिक मंदिर आहे. आणि ह्याची जी मालकी आहे ही खराडे वंशाकडे आहे. म्हणजे ही 7 कुटुंब. आणि याचा आता आम्ही ट्रस्ट बनवला. पूर्वी याचा ट्रस्ट नव्हता तरी सुद्धा 80 सालामध्ये याचं पहिल्यांदा नूतनीकरण झालं होतं. त्याच्या अगोदर 1932 सालामध्ये सुद्धा नूतनीकरण झालं होतं. अच्छा. पूर्वी हे नळे म्हटलेला म्हणतात की नवीन नळ्याचं होतं, पण माकडांचा त्रास वगैरे होऊन ते आता आम्ही त्या ठिकाणी स्लॅबचं हे मंदिर बांधलेलं आहे. तर आपल्या ह्या 7 घराण्याच्या लोकांनी याला आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. भरघोस मदत. आता काही कामं अजून बाकी आहेत. म्हणजे अपेक्षित असणारं जे मंदिर ह्या दोघांनी ठरवलं आणि आम्ही सगळ्या कुटुंबांनी ठरवलं आहे, मिटिंग घेऊन केलेलं. तर आता काही निधी अपुरा पडतोय, जे पूर्ण विचार केले आहे ज्या पद्धतीने ते करायला लोकांनी जास्तीत जास्त मदत करावी असं आम्ही. आणि याचा जो उल्लेख आहे की ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार अशी जी बखर आहे त्या बखरीमध्ये सुद्धा आपल्याला हा नोंद मिळू शकते. तर अशा प्रकारचे कागदोपत्री आमच्याकडे ते सगळा पुरावे आहेत त्याचे. धन्यवाद. तर मित्रांनो, मंदिराचं काम आता पूर्णत्वात होत चाललंय. पण काका मगाशी बोलल्याप्रमाणे की अजूनही काही आर्थिक मदतीची गरज आहे. मग त्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही इच्छुक असाल शिवकालीन या मंदिरासाठी मदत करण्यासाठी जर इच्छुक असाल तर हा जो स्कॅनर आहे त्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून आर्थिक मदत आपल्याला जेवढी वाटेल, शक्य म्हणजे यथाशक्ती जेवढी वाटेल तेवढी आपण मदत या स्कॅनरवरती करू शकता. किंवा इथेही तुम्हाला अकाउंट नंबर वगैरे सगळं या बोर्डवरती, हे बघा, श्री देवस्थान ट्रस्ट सर्जकोट तालुका मालवण, नोंदणी क्रमांक पण इथे दिलेला आहे. आणि खाली खाते क्रमांक वगैरे जे IFSC कोड आहे, MICR कोड आहे. आणि जर तुम्हाला ट्रस्टींची जी नावं आहेत ते सगळे नाव नंबर वगैरे तुम्हाला सगळं इथे मिळतील नक्कीच. आणि हे बघा, साधारणतः हे मंदिर बांधण्याचा हा काकांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांना यश देण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करायला अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. तर मित्रांनो, काकांनी खूप छान माहिती दिली. आणि त्यानंतर आम्ही आलो या होळामध्ये. या होळामध्ये ना आम्ही लहान असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे जे जंगल आहे ना इथे, ह्या जंगलाबद्दल सांगतो. या जंगलामध्ये आम्ही मोराची पिसं शोधायला जायचो. जवळून असे मोर बघितलेले आहेत आणि मोराची पिसं जमा करायची. त्यावेळेला खूप लहान असताना, म्हणजे 6वी 7वीमध्ये असताना, शनिवार सुट्टी असायची शाळेला. आणि त्याच्यामुळे आम्ही या जंगलांमध्ये फिरायचो इथे. आणि मोराचे जे पंख असतात ना, पिसं असतात, ते जमा करायचो. जवळपास आम्ही 20-30 पिसं नक्कीच जमा करायचो. त्यानंतर
हा जो होळ आहे ना, या पावसामध्ये या होळामध्ये मासे पकडण्याची मजा खूप वेगळीच असायची. म्हणजे आमची खूप जणांची टीम होती, 4-5 जणांची छोटे छोटे असताना, आणि कपडा घेऊन आम्ही ते याच्यामध्ये फिरवायचो आणि आम्हाला छोटे छोटे मासे असे मिळायचे. या आठवणी आता इथे आल्यानंतर खूप भारी वाटतं मित्रांनो, आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला मिळतात मला या आठवणी. खरोखरच खूप छान वाटतं मित्रांनो. या होळाबद्दल तुम्हाला सांगू, या होळाला नाव आहे काय माहिती आहे? मयेकरणीचं होळ. मयेकरणीचं होळ म्हणून हा ठिकाण जे आहे तो फेमस आहे, आणि मयेकरांचं घर ते बघा हे जवळ आहे. म्हणून या माझ्या मते होळाला मयेकरणीचा होळ असं म्हणत असेल सगळेजण. पूर्ण गावामध्ये ह्याच नावाने ओळख आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.